अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावान्तीतं त्रैगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम डक्लांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवंदन कथा टोपी चमाला दंडक मंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेष शयनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कंता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्रसारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थाप कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदा भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांचे चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेषण प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदय स्तराहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तियेंकडे न पहावे स्वामी चालिला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. इति स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरार्पण नमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पण नमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारी राजप्पा मोदे यांचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयांचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिदले तया लागोनी आम्ही कर्दळीवनातूनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगला देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पादलो गोटा तटाकाप्रती जियांची महाप्रख्याती पुराणांतरीन वर्णिली केले गोदावरीचे स्नान सळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतरंग काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशे इंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तयापासून या नगरात आनंदे आहू नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरे ठेवणी कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिस्वत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगची स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करो निवस्ती, मंगळ वेडे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत, आपा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्तन, अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतने भाग पडे, टोळ गेली या बरतोन, स्वामी चालले उठोन, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानली त्या, तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, येथे राज स्वेच्छेने, तेथे एक अविध होता, तो परितायांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळापाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळापा करी आदर, योग यागांधिक काही, चोळपाने केले नाही, परिभक्ती पासव पाही, स्वामी आले सदनाते, तयांची देखोनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळापाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तयापासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळपा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजगादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे, चोळापाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसर लोका माझी पसरली मात, नृपासिकला वृत्तांत, की या पुलिया नगरात, यती विख्यात पातले, वार्ता ऐसे ऐकोनी, राव बोलिला कायवानी, गावात येती येऊनी, फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊन लवलाई, भेटू तया येतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतरी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणीत भक्ती जडली ते, सकल सभा आनंदली, समस्ती पाऊली वंदिली, षोडशोपचारी पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिस्वतन तृतीय अध्याय गोडहा, इति श्री स्वामी राजा अर्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। ती स्वामी चरित सारामृते कोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय, श्रीरस्तु शांती शांती। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ इथे आता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायीची अंती, अक्कलकोट आली येती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळपाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते, चोळपाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक, भक्तांतरी जे जे इच्छिती, ते येती राजपुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती, कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण यांचे अंगी, कोणते हो वसतसे, ऐसे तयानी निंदिले, समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी, ते दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली, दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती, कोणी अनोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ, संन्याशा पुढे लोटीती, मोडली जनांची गर्दी, तो येवोनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले, समर्थानी त्या दिवशी, स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी, तेथोनिया उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना, दंडावया कुत्सित जना, अवतरले यतीवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गोडहा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भव कानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू, अक्कलकोट नगरात
एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कीर्ती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीस सकळ जने त्या परिता त्यांची सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मंग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळापाप्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरीसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्व वंशा चोळापासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा ऐकत भाविक भक्त. पंचम अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती. कृपा करुनी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावांची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधोन योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागूती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढं राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय.
परी मल्हार रावण रूपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्यांची धरून हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनोनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी वळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. अंग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्यान माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अपगरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हे रळी कराधिक शास्त्रासी वेतनी देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करोनी लोका उपदेशिती. त्यासी या नावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापुटी बहुत करोनी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदीन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मांपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवारे हास्य करती. पाहून ऐशा विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्तानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली भुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्नी तयाशी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दैंचे आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरोनी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मांपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी रुचिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृद्धा भय मानितोसी मग ब्रह्मांपद जानसी कैसे. ब्रह्मांपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने याची. बुवांप्रती पटली खुन धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सदोदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मांपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लाग्यान्न पाणी. नावडे भोग विलास सुखोप भोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मणे संतर्पणे बहुसाल दिदली दाने
आरोग्य व्हावे म्हणोनी विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेवोनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसतो प्रेमळ भक्त अष्टमो अध्याय गूढः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमो अध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ईशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोने ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून येईशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकनोर दर्ग्यासी एक खपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीके वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे ओ औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृती सियाराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदीसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे राजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती तेथेची मठपात चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त 9 अध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य मनोने पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सरापे करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वान्य सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढ तर विवेक शस्त्रेच तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगोनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी करदार सुडिले मूर गोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले
मूरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती मंग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून यावरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सारोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मूरगोडी आले धावून म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपुली लावावी रावबाजी सिरुत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीची राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पऋत मूरगोडी बाळपा येत पुण्यस्थान जाणोनी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशम अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागिले अध्यायी वर्णिले बाळपा मूरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती परी मूरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतिरी तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळपा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे कर्या बरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्न स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडो निगृह सुतकांता शीतोष्णांची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णांचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोयेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी
जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोनिया मधुकरी, जाओनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी, आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निषेदेनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना पुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. एक मास होता निश्चिती, स्वप्नी तीन यती मूर्ती, येऊनिया दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी, येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परी ते न झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी, रुचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्य कर्म आटोपिले, ग्राम माझी परत आले, गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी, मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती, येथे रूप वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णोमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, श्रोते सदा परिसोत, 11 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदोद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येती रूपे प्रकट होत, तेची समर्थ. श्री स्वामी गताध्यायीचे अंती, बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणे दृष्टी, आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझे प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू स्वास्य वंदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळप्पाने धावोन, दृढ चरण धरी येले. येवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन माय पोटी, स्तोत्र उटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जावोनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणोनी तयासी, बाळप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ अस्ति नृप मंदिरात, राजाज्ञे वाचोनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरोनी परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन, नित्य प्रातकाळी उठोनी, षटकर्मा ते आचरोनी, घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवोनी चरणी, जावे भिक्षेकारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामीचे दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंद. बहुजन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणी आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षण बरी. भोग भोगिल्या काही दिन, कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेरी.
स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळपाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हिची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळपा. एक चिठ्ठी दयातून उचलोनी पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही वानगड पाहिली श्रीपाद भटजी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळपा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपटपण न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकी. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनीचा करी ऐसे लिहिले. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. येती श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोड हा. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायीचे अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयांते एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तयापासोनी बाळपासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थाशी बाई शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशाभूत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापाशी बाळप्पा ठेवितो तयासी म्हणून तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाचा त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा दी तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकूनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली.
कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गंती झाली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळपा ते देऊन समर्थे बोले काय वचन. चोळपा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहोन या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले नीच म्हणी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनी यादाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवोन तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारीशी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातूनही तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपांचा घेतला. बाळप्पानीचा करी एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत 13 गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 13 श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतर घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोन मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान. सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबुला दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामीच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपार्तीन अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा. परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद हेतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा. वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया. भक्त जनताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन. तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूची पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्थ आणि इच्छये. जगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागे आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे. कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनावी जी आपल्या मना. कृपा समृद्धी यामिना आश्रय देई जे सदैव.
पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर यांचे पावावया पैल तीर, तो नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार करुधई प्रकोटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनी या संसारात प्राचीनत्व नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ इति हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरीची. सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच दीही. मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णांची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तिली राहत, दारिद्र्ये पिढीला बहुत दीनस्थिती तयांची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज. कंटक शय्या करोन तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तयापासोनी, मन जडले ते पासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध्य आनंदे. मंग बसप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादन न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रंजनी समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापद ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान. पादस्पर्शा सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी,
माथा टीवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते एक होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुसकान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुसकान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता ब्रोसी बट्टा लागेला मुचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावं या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी अनिक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोयम यथा गच्छतीम सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते। श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्थासनी दयेवनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्याप्रती घेऊनी या मांडीवरती वरद हस्ते सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला। म्हणती तू माझा सुथ झालासी आताच निश्चित परिधान करावे भगवे वस्त्र संसार देई सोडोनी। मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिदली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाओनी सागरी तिरी किल्ला बांधोनी राहावे। जाओनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आन धरावा। आज्ञा ऐकूनी आईशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी। असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता तरी ती करी बहुता कांता घेत उरबडवणी विनविते जोडोनी कर अद्यापी स्वस्त करांतर आपला हा विचार सोडवणी द्यावा प्राणप्रिया। ऐशी ती येची उत्तरे ऐकूनी या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करी तसे ती यांचे। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया। आत्मलिंगे समर्थे स्वामी सुतांते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी सापिल्या। कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्न स्वामी सुत नेनती। स्वामी सुतांची जननी काकुबाई नामे करोनी
तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिछाच्छ बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसोनी दिती उत्तर. त्यासी पिछाच्छ लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुतांची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामठीपुऱ्यात ते जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता. परित्यांच्या चित्ता दुःखाखेद नसेशी. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणे स्वामीसुतांप्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुन या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती. ऐकोनिया जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जावोनी अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे. पाहुनिया समर्थासी उल्हास सुतांचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. नीच सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समयी साधोनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करून तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करून इच्छयी चिंता न काही करावी. मग असो स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन चलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणी न तरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलास वासन सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनांते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुंदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचारन स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईनी सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचारन परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणांची वार्ता ऐकोनी करिया कांता. तो दुःखद समय वर्णितान दुःख अंतरी होतसे.
असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपुला भक्ता सोन अकाली पावला कामरन मग स्मरती जे हे चरणन त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळीची मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गोडहा श्री भगवच्चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमुगा दिसीन चिंता तुम्ही न करावी मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदीन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादातयांचे अभिनाम त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईनी तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे वृत्त ऐकून म्हणती घ्यावे पाठवून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळू तयासी समर्थ पुनच्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादांसी पाठविले केजप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतांची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीता ती जैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्शे करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुनी वृत्ती काकूबाई दचगली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लावले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादांची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईनी आकांत करोनी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळपिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहोनी क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण ऐकोनी मातीची युक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्रांचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुतांच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदश अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु.
श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ता करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलनिया सो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे सिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योग्य अभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनाच्छ धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदांताला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथीची, समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहांची, ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी, सद्वदित झाले अंतरी, हर्षपुटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवांचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोनी येती, तेथीची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवस एकवेळी अक्कलकोटी पातले. घेतले स्वामींचे दर्शन, उभे राहिले कर जोडुनी, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकळा मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील, परी अंतईची खुन, यती तत्काळ जाणोन, पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिदली सोडोनी, येवोनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार, त्यासेही ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार, होऊन निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्यांची चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाओनी वैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्यांचे पाहोनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानात, झेंडा उभारिला बंडांचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसेकर विख्यात, राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी, करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले. दीनवंदन होनी, दृढ घाटली मिठी चरणी, तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरितन, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ ऋषभांचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णताती, बैलांप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णो जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया.
वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. रोनिया श्रींची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यांते वदती, हास्यवदन करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करोनी नानान, यथेच्छ भोजन दीजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ये, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट ओरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञा पितीन, गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, सांशक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, याती मध्ये पावेन कष्टन, कळता स्वजेना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नरन कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येवनी स्वामी सन्मुखन स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवा या साधनन त्याजवळी नसे परी. असी देखोन समर्थ म्हणते हे उच्छिष्ट घे त्वरित, तो निशंक मनातन पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथन द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटोगो लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशीन स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडोनी घाई घाई, बाहेर येऊन या पाहीन गृहस्थ पडला दृष्टीस. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीतन स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्तन, 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करोनी वधवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवताराता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहरांचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करिता नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करोनी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, काढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णा. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालासे. तेथीचे बाळपण गेले, आता कोपरली सैने केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणांची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलचरण, कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथींचा महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सखलन, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठवले कारभार्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी 10वीला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. नुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी, भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा, बाळपांचा इतिहास बरवा, त्या माझी निरोपीला.
भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसपातील सद्भक्त, तो कैचा झाला भाग्यवंत, त्यांची कथा गोड बहुतन 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चितन वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धून 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपई. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तीची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सारग वसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धी सानिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोन, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काल, घालो निचरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.